कालच्या चॅलेंजचा आजच्या दौऱ्याचा म्हणजे अर्थात काही संबंध नाहीये. इतरांना त्याच्यामध्ये इतरांचा वेळ जाऊ नये म्हणून मी सकाळी यायचा प्रयत्न केला. असू द्या, त्यांची एक मिनिट, त्यांची प्रतिक्रिया त्यांना लखला. कालच्या चॅलेंजचा आजच्या दौऱ्याचा म्हणजे अर्थात काही संबंध नाहीये. माझा हा कार्यक्रम मी अधिवेशनाच्या काळातच चेतननी आग्रह केलेला होता. मी त्याला म्हणलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर आपण त्याची पाहणी करू. पाहणी करण्यापाठीमागचं सकाळी कारण म्हणजे बाकीच्या नागरिकांना त्रास होऊ नये, इतरांना त्याच्यामध्ये इतरांचा वेळ जाऊ नये म्हणून मी सकाळी यायचा प्रयत्न केला आणि पाहणी केली. दादा, ज्या उड्डाण पुलाची तुम्ही आता पाहणी केली रेल्वेच्या उड्डाण, त्याचं बांधकाम चुकीचं झाल्याचं सुद्धा स्थानिकांकडून आणि 2017 पासून त्याचं बांधकाम सुरू आहे. उपोषण पण झाली, काही राजकारण देखील खूप मोठ्यावर बरोबर आहे. ते कशामुळे झालं की फ्लायओव्हरच्या पुढच्या बाजूला सर्व्हिस रोड आहे. ते सर्व्हिस रोड मेन रोडला मिळण्याच्या करता, फ्लायओव्हरचा रोड त्या मेन रोडला मिळण्याच्या करता जी जमीन लागते ती दोन्ही बाजूची जमीन काहीतरी 21 का 11 गुंठे 11 गुंठे अवघे 11 गुंठे मिळण्याच्या करता बराच त्रास झालेला आहे. स्थानिक लोकांनी पण आग्रही भूमिका घेतली आणि सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांनी प्रयत्न केला, पण कुणालाच त्याच्यामध्ये दुर्दैवाने यश आलं नाही. आता शेवटचा उपाय म्हणजे अर्जन्सी क्लॉज घालून जिल्हाधिकारी ती जमीन ताब्यामध्ये घेऊ शकतात. PWDच्या एसींना आणि त्यांच्या बाकीच्या अधिकाऱ्यांना तसा प्रस्ताव करायला सांगितलेला आहे आणि कलेक्टरांनाही विनंती केली की जेवढं ज्यांच्या जमिनी 11 गुंठे घ्यायच्या त्यांचा जितका फायदा नियमाच्या चौकटीमध्ये बसून करता येईल. दादा, काल तुम्ही अमोल कोल्हेंच्या बाबतीत वक्तव्य झालं ना, सारखं कशाला त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे. असू द्या, त्यांची एक मिनिट, त्यांची प्रतिक्रिया त्यांना लखला.